छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी राजांचा जन्म या पुरंदर किल्ल्यावर झाला। पुरंदर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सासवड जवळ एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय आणि बळकट किल्ला म्हणून ओळखला जाणारा पुरंदर मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे प्रतीक आहे। याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे या किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। पुरंदर किल्ला 2 भागांमध्ये विभागलेला आहे। 11वे शतक यादव घराण्याने पुरंदर किल्ला बांधला। 1350 बहमनी सुलतान आदमशाने यादवांकडून हा किल्ला जिंकला। बहमनी सुलतानच्या विघटनानंतर हा किल्ला 1486 विजापूरच्या आदिलशाही राज्याचा भाग बनला। 1596 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजी राजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला। 1646 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात सामील केला। 1665 पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मुघलांना द्यावा लागला। 1670 मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला जिंकला। 1818 तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर पुरंदर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला। ब्रिटिश राजवटीत पुरंदर किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात होता। स्वातंत्र्यानंतर पुरंदर किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या ताब्यात आला। आज पुरंदर किल्ला हे ट्रेकिंगसाठी आणि पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। पुरंदर किल्ल्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना पुढीलप्रमाणे। 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला। 1665 रोजी पुरंदरचा तह, या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांना 23 किल्ले द्यावे लागले। 1757 नाना फडणवीसांनी पुरंदर किल्ल्यावरून पेशवाईचा कारभार हाती घेतला। पुरंदर किल्ल्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे। पुरंदर किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता। हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे। तसेच आज हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे पुढीलप्रमाणे: बिनी दरवाजा, रामेश्वर मंदिर, पुरंदरेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, भैरवगड, पुरंदरमाची, केदारेश्वर, पद्मावती तळे, खंदकडा, शेंद्र्या बुरुज, कोकण्या बुरुज। किल्ल्याला कसे पोहोचायचे? पुरंदर किल्ला पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। सासवड शहरापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बस आणि टॅक्सी उपलब्ध आहेत। किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1 तासाची ट्रेकिंग करावी लागते। पुरंदर किल्ल्यावर कसं जायचं? पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही खालील मार्गांचा अवलंब करू शकता. विमानाने तुम्ही पुणे विमानतळावर उतरा आणि तेथून टॅक्सी किंवा बसने किल्ल्यावर जाऊ शकता। विमानतळ ते किल्ला अंतर 51 किलोमीटर आहे। ट्रेनने तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनवर उतरा आणि तेथून टॅक्सी किंवा बसने किल्ल्यावर जाऊ शकता। रेल्वे स्टेशन ते किल्ला हे अंतर 51 किलोमीटर आहे। बसने तुम्ही पुणे शहरातून पुरंदरला जाणाऱ्या बसने प्रवास करू शकता। बस तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जाईल। ट्रेकिंग तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेत असाल तर तुम्ही ट्रेकिंगद्वारे किल्ल्यावर जाऊ शकता। ट्रेकिंगचा मार्ग 1300 मीटर लांबीचा आहे आणि 19 किलोमीटर अंतरावर आहे। पुरंदर किल्ला ट्रेकिंगसाठी आणि पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। किल्ल्यावरून तुम्हाला आसपासच्या परिसराचे खूप सुंदर दृश्य दिसते। अशा रीतीने महाराष्ट्राला हा अत्यंत बहुमोल ठेवा लाभलेला आहे, जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। पुरंदर किल्ला इतिहास, वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे। तसेच ट्रेकिंगसाठी आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा पुरंदर किल्ला प्रत्येकाने नक्कीच बघायला हवा।